गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुण्यातील घाटमाता आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम जो होतोय तो धरण साखळीवर होत असल्याचं आपण पाहतोय। धरण साखळीत मोठ्या प्रमाणात या पावसाच्या पाण्याचा येवा होत असल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात जो विसर्ग होतोय तो टप्प्याटप्प्याने वाढवला जातोय। काल सायंकाळी 7 वाजल्यापासून आपण पाहतोय की खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये तब्बल 28,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे आणि हे मुठा नदीपात्राचं पुणे शहरातलं हे पात्र आपण पाहतोय। पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर पात्र देखील दुथडी भरून वाहतंय। खरं तर हे जर विसर्ग असंच वाढत राहिला तर पुण्यातील एकता नगरी परिसरातील काही भागामध्ये पाणी देखील शिरू शकतं असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाकडून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेला आहे तर अग्निशमन दलाकडून देखील ठिकठिकाणी दक्षता घेतली जाते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेत असल्याचं सांगितलं जातं। आपण समोर जे पाहतोय ते विठ्ठलवाडीतील पुंडलिकाचं मंदिर आहे। या मंदिराला देखील आपण पाहतोय पाण्याने पूर्णपणे वेढा दिल्याचं दिसतंय। तर आज देखील सकाळपासून घाटमाता आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस बरसत असल्याची माहिती समजते। त्यामुळे हा जो विसर्ग आहे जो 28,000 क्युसेक्स वेगाने सुरू आहे तो देखील वाढवला जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली जाते। त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढलेली आहे। खरं तर आज देखील पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज दिलेला आहे तर घाटमाथ्यावर आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय आणि हा येवा जो आहे तो विसर्गाच्या माध्यमातून नदीपात्रात सोडला जातोय। आत्ता जो विसर्ग सुरू आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये 28,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात जर पाण्याचा येवा झाला तर आणखी हा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणेकरांना आणि विशेषतः मुठा नदीपात्राच्या आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नका अशा प्रकारचं आव्हान केलं जातंय। तर आपत्ती व्यवस्थापनाकडून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहेत। हे आपण पुण्यातील राजाराम ब्रिजवरून मुठा नदीचं जे पात्र आहे ते पाहत आहोत आणि आपण पाहतोय की हे पात्र जे आहे ते ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर पुढील जो पावसाचा अंदाजानुसार आणि धरणात जो येवा होतोय त्यानुसार पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे एकूणच पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।